हाय फ्रेंड्स, तर आज ना मला पावभाजी बनवायचं होतं. त्याच्यासाठी मी इथे घेतलं टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बटाटा, गाजर आणि फ्लावर आणि ढोबळी मिरची. तर गॅसवर कुकर ठेवला, त्याच्यामध्ये बटाटा घातला, टोमॅटो घातला, फ्लावर घातला, हिरवा वाटाणासुद्धा घातला मी याच्यामध्ये आणि थोडं गाजर घातले आणि चवीसाठी थोडंसं मीठ घातलं आणि जेवढं पाणी भाजी शिजायला लागते तेवढं मी पाणी घालून घेतले आणि ते कुकर बंद केलं. ह्याच्या मी 3-4 शिट्ट्या काढून घेतल्या. भांडं घेतलं, त्याच्यामध्ये बटर घातलं, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि थोडं उकळू दिलं त्याला. त्याच्यानंतर इथं घातलं मी मोहरी, जिरे आणि त्याला थोडं उकळायला दिलं. नंतर घातला मी बारीक चिरलेला कांदा, थोडं मिक्स करून घेतलं. हे इथे बघू शकता, त्याला कलर इथे मी मिक्स करून घेतलं. बारीक चिरलेला कांदा होता तो, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला, तो पण मिक्स करून घेतला आणि मग त्याच्यामध्ये टाकलं मी आलं लसूण पेस्ट, ती पण छानपैकी अशी मस्त मिक्स करून घेतली. थोडंसं मीठ टाकलं आणि त्याला एकजीव करून घेतलं मिश्रणाला. आणि एकदा बघू शकता इथं ते थोडं हे व्हायला दिलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं बारीक चिरलेली ढोबळी मिरची, ती पण एकदा पूर्ण मिक्स करून घेतलं. त्यांचं छान असं मिश्रण करून घेतलं आणि ते थोडं शिजेपर्यंत ना मी तसं झाकून ठेवलं. इथं तोपर्यंत माझ्या भाज्या शिजलेल्या होत्या, त्यांना मी पूर्ण एकदा मॅश करून घेतलं, छानपैकी असं बारीक करून घेतलं पूर्ण भाज्यांना. इथं बघू शकता छानपैकी शिजलेल्या होत्या भाज्या. तुम्ही ह्याच्यामध्ये बीट पण घालू शकाल, ते ऑप्शनलसाठी आहे. नंतर पूर्ण इथं फोडणी दिलेलं जे होतं त्याच्यामध्ये मी तिखट घातलं, थोडं मीठ घातलं, हळद घातलं, मसाला घातला, पावभाजी मसाला इथं बघू शकता. आणि त्याला पूर्ण एकदा मिश्रण करून घेतलं. मस्त असं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेत होते सारखं. इथं बघू शकताय त्याला तेल सुटलेलं होतं. मग त्याच्यामध्ये जे आपण भाज्या शिजवलेल्या होत्या ना मॅश केलेल्या, त्या एकदा त्या फोडणीच्या ह्याच्यामध्ये टाकून घेतल्या आणि त्याला अनेकदा पूर्ण असं छानपैकी मिक्स करून घेतलं. इथं बघू शकता किती छान दिसते. वाटल्यास कमी तिखट मीठ झालं होतं, त्याला मी हे करून घेतलं, थोडं तिखट मीठ आणि एक्स्ट्रा टाकून घेतलं त्याच्यामध्ये. इथं बघू शकता कलर पण किती छान दिसतोय. मस्त असं झालेली होती भाजी. थोडं पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये आणि मस्त असं बनवलेलं होतं. त्याच्यामध्ये वरून टाकलेली होती थोडीशी कोथिंबीर आणि इथं बघू शकता मस्त असं पावसोबत सर्व